हे गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. आता मस्तपैकी प्लॅन केलं आहे की काहीच प्लॅन नाही केला. काय झालं आहे, ही आपली वॅगी आणि 1 मिनिट मस्तपैकी तिला पोचली. वातावरण पावसाचं आहे आणि तिकून 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. बघा हे पाखरू तिकून माय का बघा ते. बरोबर कराय त्याला कशाला काय करायचं. अगं छकुली, पावसात जायचंय म्हणून नको. नको बॅग नाही तिथं सर. शांत बस. नाही त्यात नाही बॅग. नाही, पावसात जायचंय. अय काय करता रे पिल्ला हो. शाळा भरली तिकडे, तुम्ही इकडे काय करताय. हा काय दुखतोय. हा का, त्याचा दात दुखतोय ना म्हणून ते शाळेत सोडवायला चाललेत. आपलं घरी सोडवायला चाललेत. हा का, तर चला आता मस्तपैकी आहे ना आपण फिरायला जाऊया. आणि फिरायला कुठं जायचं ते पुढे गेल्यावरती कळेल आपल्याला. आता सध्या मलाच माहीत नाही. चला आता शिवदाला आहे ना शाळेत पाठवून दिले. आता 1 मिनिट जरा तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. काय आलं आहे, हा बा बाहेरचा परिसर कसा झाला आहे. एक नंबर. डायरेक्ट असं आहे ना सगळं असं शांत आणि असं थंडगार झाले सगळं वातावरण. नदीला पण पाणी बऱ्यापैकी वाढले. आता हा परिसर पहा कसा दिसतोय. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात किती फरक पडतो. आणि खरंच पावसाळ्याचं वातावरण भारी असतं ना यार, म्हणजे आपण शब्दात सांगू शकत नाही. चला आता जास्त तुम्हाला पण बोर नाही करत, आपण निघूया. तर चला मित्रांनो, आता हे आपले छोटे छोटे मित्र. ओके, हा ना. हा काय करूया आता आहे ना, हे सगळे छोटे छोटे मित्र आहेत. माहिती आहेत तुम्हाला कोण कोण आहे सगळ्यांची नावं. हा तो जो हातवरती केलाय ना तो ब्रह्मा, गणेश, राजवीर, स्वयं आणि मी. तू कोण. तू म्हणजे तू कोण. हा तर चला आता जाऊया पुढच्या प्रवासाला. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय केस जरा वाढलेत थोडंसं. सीट बेल्ट जरा नंतर पुढे गेल्यावरती लावलं. चला. चलो घूमने चलते हैं. आता एक राहिलं पण आपलं ते साईडचे ना सनशेड काढायचे राहिले गाडीचे. तेवढे सनशेड काढले पाहिजेत. वाव यार, खरंच म्हणजे मी 1 मिनिट फ्रंट कॅमेरा ओपन करतो. खरंच उन्हाळ्यात आहे ना, उन्हाळ्यात मी जे फिरायला गेलो ते आणि ही म्हणजे उन्हाळ्यात 10 वेळा फिरणं आणि पावसात एकदा फिरायला जाणं यार सेम. A few moments later. नाद नाही नाद, वातावरण यार. त्या वातावरणात असे गाणी लावायची यार. A few moments later. काल आहे आत्ता नाही तर सिंधवणे घाटात आहे वरती मी. आणि तुम्हाला 1 मिनिट, इथं जे आहे ना वरती, अहो इथं वरती आता मी हरीण पाहिलं बरं काय इथं. पण कुठं गेलं काय कळना. कॅमेरा काढून मी करतो परत ते निघून गेलं कुठंतरी. इथं कुठंतरी माग आहे बरं का. जाऊ जर खाली वगैरे आलं तुम्हाला दाखवतो. असं लाल सर जरा चिम्याच्या रंगाचा आपल्या. असा इकडचा परिसर पहा. मोडायचं नाही तरी. चला आता जरा
जाऊया पुढं परत आपल्या पुढच्या प्रवासाला. आता तुम्ही पाहिलं असेल ना, तर खरोखर मी तुम्हाला सांगतो, हा जो आहे ना साईडचा परिसर इतका छान आहे ना यार, इथून सुद्धा पुढे जाऊ वाटत नाही, इतका भारी आहे. साईडनं पहा तुम्ही बघा कसा परिसर आहे. हा समोरचा तर हाय आहे, आणि शिवाय हा साईडचा पण पहा, मस्त असं वरती का म्हणजे आपण कसं म्हणतो आभाळ आलेलं आहे, आणि एकदम छोटं छोटं लिटं भरून गाठीत बघा, असं तुम्हाला काचेवरती दिसेल बघा असं. आणि बाहेर वातावरण इतकं छान आहे ना यार, नाद नाही खरंच. त्यामुळे मग असं वाटतं की हा एवढा चांगला परिसर, तिथंच गेलं तरी हाच भेटणार आहे. तर चला आता जाऊया, गाडी पुन्हा पळूया जरा. कसं आहे, नाद नाद नाद. तुम्हाला पाहिजे का? आपण ना पावसाळ्यात इकडे येण्याचं कारण काय आहे? एक मिनिट गाणं बंद करतो जरा. हां, तर ना तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट समोरचा परिसर. तुम्ही पण म्हणाला किती भारी यार, हे खरं सौंदर्य आहे आपलं सह्याद्री. नाद नाही, खरंच एक नंबर. थांबा, कसं आहे समोरचं वातावरण, नाद आहे का नाही, एक नंबर. एक नंबर वातावरण, एक नंबर. समोरच्या गाड्या पण थांबतात, एक नंबर आहे. अचानक थांबतात गाड्या सगळ्या अशा, एक नंबर. त्यामुळे पण वाट ते जाऊ द्या, समोरचा साईडचा परिसर पहा किती भारी, एक नंबर परिसर आहे सगळ्या साईडचा. जरा थोडस तुम्ही आता सिनेमॅटिकचा आनंद घ्या. मी थोडं सिनेमॅटिक लावतो इथून पुढे जरा. वाव यार, एक नंबर, किती भारी यार, एक नंबर खरंच. समोर पहा कसलं भारी दिसतंय, कसलं भारी वातावरण आहे बघा ना. काय घरात बसून काय भेटणार यार. चला इकडं जाऊया, चला आपली वॅगीला वळवूया, आणि वॅगीला वळून वळून पुढून यायची माहिती आहे का. गाड्या बघू दे मला फक्त आलेल्या. हे काय होतं का, आपलं लास लागत, वाटलं ना इकडे वळायचंय असं म्हणतात ना. कोणाला सोबत आणलं ना की हा फॉल्ट होतो, मग कशाला इकडे जायचंय हे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. मग ते उत्तर द्यायची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. त्यासाठी चला इकडे जायचंय आपल्याला, डोंगरावरती. काय इकडे पाहूया, चला. बराच वेळ झाला व्हिडिओ चालू आहे, पण पाच जाऊ द्या, उद्या किती मोठा व्हिडिओ व्हायचा तेवढा. जाऊया आपण इकडे डोंगरावरती. ऑफरोडिंग तर ऑफरोडिंग, कसं आहे ऑफरोडिंग, नाद नाही नाद. हे तिकडे ना पुरंदर किल्ला आहे, पुरंदर किल्ला आहे ना, तिथं वरती जाण्यासाठीचा रस्ता आहे तिकडनं. आणि आपण आत्ता आहे ना काय केलं, ह्या अलीकडं हायवे आहे का, हायवेवरनं वरती रस्ता होता, आणि त्या रस्त्यानं आपली वॅगी इकडे घेऊन आलो. आता इकडचा परिसर, हा इकडचा परिसर पहा इकडे कसा आहे. आता समोर डोंगर आहे, आणि त्याचे ढग आहेत ना असे खाली आलेले दिसतात. पाऊस एकदम असा छान मनाला गारवा देऊन जातो इथं यार. खरंच हे वातावरण, आता घरात बसून काही फायदा नाही यार, हे अशा वातावरणात बाहेर फिरलं पाहिजे. आणि फिरा यार, हे बघा आयुष्यात कधी ना कधी थांबायचंय सगळ्यांनाच, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना थांबायचंय. पण ते थांबण्यापेक्षा थोडंसं आता वेळ घ्या ना यार, वेळ द्या थोडासा, स्वतःसाठी वेळ द्या.
हे असं होतं इकडं आलं ना की नको त्या ठिकाणी जास्त वेळ जातो असं होतं. पण चला, नको त्या ठिकाणी नाही म्हणता यायचं. निसर्ग चांगला आहे अशा ठिकाणी थांबलं त्याचं काही वावगं नाही किंवा काही असं वेगळं वाटत नाही. चला जाऊया पुढच्या प्रवासाला. A few moments later. काय केलंय, थोडासा प्लॅन चेंज केला. पुढे जाऊन थोडंसं परत माघारी आलो. आता आपण पुरंदर किल्ल्यावरती चाललोय, पण किल्ल्यावरती जाणार नाही कारण वरती मोबाईल अलाउड नाही किंवा काय, हे बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यामुळे ना किल्ल्याच्या खालचा जो परिसर आहे, रस्त्याचा जो आपण मार्ग म्हणतो, तिथपर्यंतच जाणार आहे आणि तिथपर्यंतच काही जे फोटो व्हिडिओ आहेत ते काढणार आहेत. तर चला आता बाकी काय नाही. मी बोलता बोलता का थांबलो, त्या आजी हांडा घेऊन चालल्या. तर समोरच्या गाडीवाल्यानं काय केलं, त्यांना पाहून सुद्धा इतकी गाडी खेटून आणली की पार म्हणतो ना आपण, एक इंचाचं सुद्धा अंतर नाही ठेवलं त्यांच्या हातामध्ये गाडीच्या आरशामध्ये. त्यामुळे मग असे काही नमुने असतात. त्यामुळे थोडंसं बोलता बोलता थांबलो होतो मी. तर चला जाऊया, बघू इथून पुढं परत काय आहे, कसं आहे, कुठपर्यंत जाता येईल आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया. बाहेरचं वातावरण मात्र खरंच यार नाद नाही. वरती तुम्ही बघा ना, समोर ना असे डोंगरावरती ढग कसे दिसतात, ते अशा अर्ध्यावरती आले तसे सगळे ढग. चालतायच कसलं यार, एक नंबर. चला जाऊया, जिथपर्यंत जाता येईल ना तिथपर्यंत जाऊया. जिथं व्हिडिओ काढतील तिथपर्यंत काढूया. पूर्ण वरती नाही, आता मग दोन तीन काही बऱ्याच वेळा जाऊन आलो त्या गडावरती. त्यामुळे आता तिथं नको आहे परत जायला. थोडंसं जरा आहे ना, जिथपर्यंत चांगला व्हिडिओ किंवा चांगलं दिसेल तिथपर्यंत जाऊया. एक नंबर. काय यार, निसर्गाचं सौंदर्य अनमोल, कसलं भारी दिसतंय बघा ना यार वरती. वा, किल्ले पुरंदर. शंभूराजे जन्मभूमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे काय आहे, इथे कुठे आहे, काय आहे. वा, जय शंभूराजे. वा 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 वा. नाही, व्हिडिओ बंद नाही करू शकत मी, व्हिडिओ चालूच राहू द्या. आता आपण ना बरंच वरती आलो यार, एक नंबर. आता कसं आहे, मी एकटा गाडी चालवलाय त्यामुळे मला ना स्टेअरिंग सोडून व्हिडिओ काढता येत नाही. नाहीतर ना तुम्हाला साईडचा परिसर दाखवला असता मी अजून कसं आहे. यामुळे म्हणतो मी, पावसाळ्याचे दिवस नाद नाही, लय भारी पावसाळ्याचे दिवस. हे 8 महिने वेगळे आणि हे 4 महिने वेगळे असं यार. खरंच नाद नाही, नाद एक नंबर यार. म्हणजे मी म्हणतो ना की अख्ख्या आठवड्याचा जो शीन असतो ना कामाचा, तो सगळा आज निघून गेला. इतकं भारी वातावरण आहे बाहेर, रिमझिम पाऊस येतोय यार. मी सांगू शकत नाही शब्दात. असं आहे, जे घरात बसून आहे ना, तुम्ही घरात बसून नाही यार. तुम्हाला माझं म्हणणं आहे, जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर फिरा, नक्की फिरा. कारण की नंतर ना काही दिवसानंतर ना तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही. जसं मला पण माहिती आहे, मला अरे सगळ्यांचं सेम तसंच आहे. एकदा वय होऊन गेलं ना, त्या वयात नंतर ना तुम्हाला नंतर ना ते वय परत येत नाही. त्यामुळे आता हाय असं फिरता येत असेल ना, तर खरंच फिरा यार. कामधंदा करा, पैसा वाचवा, फिरा, पण फिरा. पण खरंच नाद नाही, खरंच वातावरण लय भारी आहे बाहेर. सेम असं ना, आपण म्हणतो ना ढगात आल्यागत फिलिंग. ढग आहे ना, ढगात साईडने सगळे ढग दिसतात. ते तुम्हाला समोरचं वातावरण दाखव, थांबा 1 मिनिट. तुम्हाला म्हणलं ना ढगात आल्यासारखं फिलिंग होतं, ते याच्यामुळे होतं. पहा कसं आहे यार, वरती आहे ना, वरती आता खरोखर असं आहे ना, साईडने सगळं पांढरं झालंय आणि आपण हवेत तर आहे ढगात पण आहे, असं झालंय. A few moments later. मस्त पैकी ना आता गडावर आलोय. छत्रीत गेली असती वाऱ्याने उडून. कसं आहे, पाठीमागं बघितलं का ढग, हे ना सगळं असं पांढरं झालं यार. म्हणजे आता आपण कसं म्हणतो ढगात असल्यागत झालंय सगळं.
तुम्हाला इथं खायचं वातावरण बघायचं कसं आहे यार. नाद नाही थांब, मी भिजायचो नाहीतर मोबाईलला भिजायचा, मी भिजायचो. आयफोन आहे, वॉटरप्रूफ आहे. हे बघितलं कसं सगळं पांढरं झालं यार. असं आपण कसं म्हणतो की डगात आले का खाली खाली बघितलं कसं दिसतं, सगळं पांढरं आहे. एक मिनटं तुम्हाला इकडे दाखवतो मी, तिकडं पाहूया कुठं दिसतंय का काय कसं. जरा डगात थोडं खाली गेल्यावरती कसं आहे, खाली सगळं असं आहे ना, कसं आहे पांढरं आहे का. शपथ खाली काही दिसतच नाही यार. नाद नाही ना, सगळं पांढरं असं झाले, काहीच दिसत नाही यार वरती. वातावरण मात्र असं झालं ना एकदम छान. 20 minutes later. काय झालं, पुरंदर पासून आपण खाली आलो आणि नारायणपूरमध्ये दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन थोडं पुढे निघालो होतो. पण असं वाटलं की पुन्हा तरी कशाला परत पुढे जायचं, मग त्यापेक्षा परत माघारी आलो. आता काय करूया, इथं वरती जाताना एक रस्ता दिसलाय मला, त्या रस्त्यानं वरती जाऊया. मी म्हटलं काहीतरी आहे तर कसं की प्रत्येक वेळेस ना हे करण्यापेक्षा चला जाऊ द्या, आता जाऊया. एक मिनटं चला, तो हाय ना, हा एक रस्ता इकडे वरती जाणारा. कुठं जातोय काय होतंय मला माहीत नाही, पण चला आता निघालोय आपण त्या रस्त्यानं. काय आपल्याला म्हणतात ना की ते फिरण्यासाठी ठिकाणाची गरज नाही किंवा शोधण्याची गरज नाही, असे जे सापडन तिकडे जायचं असे. तर चला तर बघूया इथून वरती कुठं जातोय रस्ता. A few moments later. मी ना आत्ता नारायणपूरमध्ये, तुम्हाला ते पलीकडे दिसतंय ना, तिथं नारायणपूर आहे. तिथून हा नारायणपूरचा सगळा परिसर. तिथून मी आत्ता नाही तर वरती आलो आणि तो वरती आल्यानंतर ना हा असला मस्त असा परिसर लागला. तुम्हाला एक मिनटं, हे वरती पाहिलं की इथं डग कशी चालला तिथं, अरे अशी डग चाललेत ना, मस्त वाटतं यार एकदम. म्हणजे साताऱ्यामध्ये जाऊन तरी काय याच्यापेक्षा काय असं वेगळं पाहिलं असतं असं ना. खरंच इथं पण एक नंबर छान असा चांगला परिसर यार. कसलं आहे हे, इकडे डोंगर. आणि आता काय पाऊस आल्यामुळे थोडंसं अजून जरा जास्त हे झाले, म्हणजे थोडं पांढरं दिसतं नाही त्यानं, प्युअर डग दिसायचे जाताना एकदम खाली. लय भारी वाटतं. चला कसं आहे यार, हे हा तर एक आनंद आहे यार. बाहेर मस्त असा पाऊस येतोय आणि मी काय करतोय पाहिलं का, एक मिनटं, कसं आहे वातावरण कसं आहे. आणि मी काय करतोय आता, मस्त अशी शेंगदाण्याची चटणी, लोणचं, चपाती, मस्त असं जेवण चाललंय आता. आता हे जेवण ना, जेवण करतो आणि मग पुढचा प्रवास बघू. आता घरी जायचंय काय करायचंय. A few moments later. काय झालं, आत्ता आहे ना जेवण करत होतो, जेवण करता आहे ना आपले सबस्क्रायबर चेक केले तर 2-3 सबस्क्रायबर वाढले होते. तर त्याचं कारण काय आलं तुम्हाला सांगतो. मी पुरंदर किल्ल्यावरती गेलो होतो आणि पुरंदर किल्ल्यावरून खाली येताना आपल्याला एक 5-6 मुली आहेत ना, पायी जाताना दिसल्या. त्यांनी आवाज दिल्यावरती मी त्यांना, मी पहिलं तर मला वाटलं की काय तर कसं होतं, जास्त मुली असल्या ना की त्या काय करतात, चेष्टा मस्करी करतात ना. तर मला कसं वाटलं की ते चेष्टा मस्करी करतात का काय, म्हणून त्यांनी पहिल्यांदा आवाज दिला का तर मी थांबलोच नाही. तर नंतर पुढे आल्यावरती मी आपल्या एका ठिकाणी ट्रायपॉड काढला आणि फोटो वगैरे घेत होतो त्या ट्रायपॉडवरती नाही करून. तर तेवढ्यात त्या परत खाली पाठीमागून आल्यावरती म्हणल्या, दादा आम्हाला घेऊन जासाल का खाली, नाही का. तर म्हणलं तर एवढं 5-6 जणी कसं काही न्यायच्या ना. तर मग नाही होय करता मी म्हणलं हो एवढं नाही नेता यायचं. पण तरी पण समजा 1-2 बसल्यानंतर बघितलं त्या होतं ते ॲडजस्ट. तर मग मी काय केलं, आणि जायचं किती होतं, 1 किलोमीटर फक्त. तर मी म्हटलं ठीक आहे चालतं आहे. त्यांना मला म्हटलं मग दादा काय चॅनल वगैरे का. मग मी त्यांना सांगितलं मग आपलं असं चॅनल आहे 3SK फॉरेवर्स नावानं, त्याच्यामुळे आम्ही सबस्क्राईब वगैरे करतो, हे करतो ते करतो. तर त्यांनी मला वाटलं चेष्टाच करतात ना, लगेच कशाला असं नाही का सबस्क्राईब वगैरे. पण त्या दिदीनं त्यांनी सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला, 2 सबस्क्रायबर वाढले. तर जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल तर दीदी स्पेशली थँक्यू बरं का.
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आता जो म्हणतात ना की जिथपर्यंत तुम्हाला सोडवता आलं तिथपर्यंत मी सोडवलं. आता मीच ऑलरेडी पुढे गेलो नाही, त्यामुळे मी तुम्हाला आपलं तिथं सोडलं, दर्शन घेतलं नारायणपूरमध्ये आपलं नाही का गुरुदत्त, आणि इकडं आलो मग तो आपला व्हिडिओ काढायला. आता इथून मी परत घरी जातो. तर पुन्हा एकदा तुमचं थँक्यू बरं का, जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर. आणि बाकीच्या दीदींना पण सांगा सबस्क्राईब करायला. तर चला जाऊया आपण पुढचा आपला प्रवास करूया. कसलं यार समोरचं वातावरण मात्र आज नाही, आज नादखळं वातावरण आहे. मला माहित नाही कसं असतं, पण इतर दिवशीपेक्षा कसं आता आपण आज आलो आपल्याला माहिती, पण आज मात्र समोरचं वातावरण खरंच लय भारी आहे. चला आता जाऊया मस्तपैकी आपलं बघू अजून असं चांगला परिसर, तर तिकडे जाऊया आपण. आपण काय असं नाही का कुठं असं स्पेसिफिक इकडे जायचं असं ठरवलं नाहीये, त्यामुळे पाहू. हे त्या हा फायदा होतो न ठरवता गेलं ना कुठं की मग त्याच्यामुळे काय जस्ट तुम्ही ठरवून येता ना त्यावेळेस मग काय होतं की आपला एक मिनिटा जेव्हा आपण ठरवून येतो ना तेव्हा मग तो गोळ होतो की काय येतो आपल्याला, मग आपण म्हणतो ना की इथं जायचं मग तिथं जायला लागतं. तसं नसतं. आता हे जस्ट न ठरवता आलं ना की मग त्याचा असा फायदा होतो आपल्याला की कुठे थांबता येतं, काय करता येतं. चला आपण आत्ता आहे ना परत पाठीमागे म्हणजे घरी चाललोय. घरी जाताना सासवडपर्यंत आलोय परत आता आपण. ठीक आहे जाऊ द्या, चला बघू आता. असंच जाताना अजून एक कुठेतरी लोकेशन सापडलं की त्या लोकेशनवरती जाऊ, थांबू आणि मग पुढे जाऊया. चला तर एखादं चांगलं ठिकाण कुठं सापडतंय का पाहू. ज्येष्ठ आता ना घरी चाललो होतो. जाता जाता काय आलं, हे आपलं वाघापूर चौपल आहे ना, तिथं काही ना मुलं क्रिकेट खेळताना दिसली मला. आता कसं क्रिकेट म्हटलं की आपल्या जीवाचा खेळ, त्यामुळं मग मी म्हटलं चला जाऊया 2 मिनटं थांबूया. आता 1 मिनटं हे ना मुलगा इथं बॉलिंग टाकतोय. परत आता हा वाईट चेंडू, थोडंसं जरा झूम कमी करतो म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही दिसेल. अरे लय भारी मारला हवा. आता षटकरच टाकलं डायरेक्ट, लय बुंगाट षटकर टाकला याने. निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. A few moments later. काय आलं आत्ता आहे ना इथं पाठीमागं वाटतं इकडंच, हां का इथं ती मुलं आहे ना क्रिकेट खेळत होती. त्यांच्यापासून गाडी पुढे घेतली. मला आहे ना जरा असं थोडंसं हा डोंगराचा परिसर दिसला जरा चांगला. म्हटलं आता चला जरा जाऊया इथं. इकडं तिकडं काही गप्पा मारण्यापेक्षा किंवा घरी लवकर जाण्यापेक्षा जरा हा परिसर आहे ना, ह्या परिसरात थोडंसं इकडं बघूया कसं आहे वातावरण, कसं आहे काय नाही. तर जरा डोंगरावर जाऊया म्हटलं. पण काय आलं इथं आहे ना समोर, कुठे गेली, हां हे येत ना सतत डॉगेश भाई भेटलेस तिथं. चुकून जर पुढे गेलो जर माया मागं लागली ना तर मला पळून पण द्यायची नाही. त्यापेक्षा म्हटलं पुढे जाण्यापेक्षा इथंच थांबा, इथंच गाडी लावूया आणि इथून 4-5 फोटो किंवा व्हिडिओ वगैरे घेऊया. कसं आहे एक नंबर परिसर. तरी पण पाहू बरं का तिकडे आहे ना, इथं आहे ना अगं इथपर्यंत गाडी जाते वाटतं. बघू तिकडे एकदा गाडी नेऊन, कारण तिकडे कोणाच तरी घर पण दिसतंय. याचा अर्थ तिकडे जायला रस्ता असणार आहे. बघू इकडे जरा डोंगराच्या कडेला कसं आहे काय जाता येईल काय नाही. चला आधी 1-2 फोटो घेऊ इथनं. A few moments later. चला आता आपण दररोजच्या प्रमाणे मध्ये आधी काही कुठं व्हिडिओ काढला नाही. आता डायरेक्ट आता आपण इथं वडूमध्ये आलो आहे. वडू म्हणजे हा वडूच्या जवळ आलो आहे. आता इथं जरा सायलीसाठी आहे ना काहीतरी सोयांची शिलाई मशीनची सोय आहेत ना, त्याचं पाकिट घ्यायचं आहे. ते एक घेऊया आणि मग निघूया आपल्या पुढच्या कामाला, म्हणजेच आपटीच्या प्रवासाला. काही 2-3 किलोमीटर तिथून फक्त, म्हणजे काही जास्त वेळ नाही लागणार. पण चला जाऊया आता. मी ना आता आपटीच्या जवळ आलोय, म्हणजे एक प्रकारे आपटीत आलोय. पण तिथे ना वरती बघितलं का कसलं ढग आलेत.
असं वाटतं आता इतक्यात पाऊस पडणार आहे हे सांगता सोय नाही एवढं. कसं झालं यार सगळं असं एकदम काळं 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 काळं. चला जाऊया आता घरी, बघूया किती पाऊस पडतोय आज. चला आता आहे ना घरी आलोय. आणि चिम्याची बडबड तुम्हाला बघायची का? आता चिम्याची लगेच चिम्याला असं वाटतं एक दोन तरी कुठे गेला ना असं वाटतं. आता काय करून काय नको याला, कुठं आलाय कधी आलाय काय आलाय असं होतं. अयो अय्यो काय रे चिमड्या, काय रे बघा काय पाहिजे? ए काय पाहिजे? इकडे 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 इकडे. काय रे काय पाहिजे सोन्या? काय होतं ते तांदूळ आहे का काय? काय खाली अरे काय काय पाहिजे? भूक लागली मग घरात जाऊन खायचं. हां मी माझ्यापाशी काय आहे? हां जपळ घरात तिच्याकडून काय मग पळ जा घरात पळ. चल चल घरात चल इकडे. शिवदादा कुठे आहे?